नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी। या बिल्डराचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, अशा आपल्याच सोसायटीच्या गेटवर घोषणा साखळी उपोषण करण्याचं कारण काय? तर इथले जे रहिवासी आहेत, पिंपरी चिंचवड शहरातील राटणी येथील तमारा सोसायटीतले रहिवासी जे आहेत ते अशा पद्धतीची घोषणा देत आहेत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं आपल्या मागण्यांसाठी साखळी उपोषण करत आहेत। आजचा हा आंदोलनाचा 8वा दिवस। राष्ट्रगीत म्हणून आजच्या आंदोलनाची सांगता करताना हे गेली आठवडाभरापासून आपल्या सोसायटीच्या गेटवर अशा पद्धतीचं हे आंदोलन करीत आहेत। समाजामध्ये राहत असताना सजग नागरिक म्हणून आपण कसं राहावं याचं आदर्शवत उदाहरण म्हणजे यांनी पुकारलेलं आंदोलन हक्कांसाठी। या आंदोलनातील शिस्त पाहूनच कळतं की ही लोक नियमाने वागतायत आणि यांनी काय मागितलंय तर आपला हक्क मागितलाय, ज्याची आजपर्यंत बिल्डराने पूर्तताच केलेली नाही। या बिल्डराने यांचा हक्क अजूनही दिलेला नाही। कोणकोणत्या यांच्या मागण्या आणि कोणकोणते हक्क आहेत जे बिल्डरने पूर्तता करण्याचे राहून गेलेले आहेत, त्यासाठी ही लोक अनेक दिवसांपासून लढा देत आहेत। जाणून घेऊयात नेमकं यांच्या कुठल्या अधिकारावरती बिल्डरांनी गदा आणलेला आहे, तसेच यांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल असं देखील कृत्य बिल्डरने केल्याच्या भावना येथील नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत। नमस्कार, मी सतीश शुक्ल, मी तमारा सोसायटीत गेल्या 8 वर्षापासून राहतोय। माझा फ्लॅट नंबर C1004। या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस आम्ही बुक केलं फ्लॅट बुक करत असताना जी परिस्थिती होती, जे आम्हाला दाखवण्यात आलं त्या कागदावरती दिसल्या, इथे आता आम्हाला अवेलेबल नाही आहेत। एक उदाहरण देऊ शकतो मी। आम्हाला एक्झिट गेट म्हणून जो प्रकार आहे, पूर्वी आम्हाला जाण्यासाठी 2 रस्ते होते। आता त्यांनी काय केलं, नवीन बांधकाम करत असताना एक छोटासा अरुंद रस्ता आम्हाला एंट्रीला आणि एक्झिटला एकच ठेवलेला आहे। आणि आता नवीन बिल्डिंगमध्ये आम्हाला एक्झिट गेट करून देणार असं कबूल करून तो एक्झिट गेट त्यांनी नवीन बिल्डिंगमध्ये दाखवला, पण त्याची रुंदी जी आहे ती जी स्पेसिफिक किंवा जे डायमेन्शन आहे त्याप्रमाणे नाहीये। साधारणतः त्या एक्झिट गेटमधून 2 गाड्या सुद्धा, बाईक सुद्धा पास होऊ शकणार नाही असा तो एक्झिट गेट आहे, जो आम्हाला अजिबात मान्य नाही। आमचं असं म्हणणं की ज्या बिल्डरने स्वतःची गाडी त्यातून काढून दाखवावी, त्या ठिकाणी येणारे पिलर, त्या ठिकाणी हे आणि होणारे धोके हे सगळे विचारात घेताना आमची पूर्ण आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला बिल्डरने आहे तसा रस्ता जो पूर्वीचा होता तेवढ्याच स्पेसिफिकेशनचा आम्हाला मिळावा आणि आमच्यावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय करू नये। आता तुमची जी उपोषण चालू आहे या ठिकाणी बिल्डरची भेट झालेली नाही, बिल्डरने कोणत्याही प्रकारची या ठिकाणी भेट दिलेली नाहीये। कोणत्याही बिल्डरचा प्रतिनिधी आलेला नाहीये की कोणत्याही प्रकारचे सामोपचार किंवा कोणतीही गोष्ट त्यांनी करायचा प्रयत्न केला नाहीये। इव्हन त्यांनी याची आंदोलन दखलच घेतली नाहीये आणि हे आंदोलन अशा प्रकारे दाबलं जाईल याचाच त्याचा प्रयत्न चालू आहे। आज आंदोलनाचा 8वा दिवस आहे आणि या ठिकाणी काही नगरसेवक 2-3 दिवसापूर्वी येऊन गेलेत। जे खुळेताई आल्या, तात्कीरताई आल्या, त्याच्यानंतर बाबा त्रिभुवन आलेत। या जवळजवळ 4-5 लोकांनी भेटी या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्यांनी आश्वासनं दिले की आम्ही तुमच्या उपोषणाला आम्ही पाठिंबा देतो आणि आम्ही तुमची जे काम आहे ना ते आम्ही पुढे PCMCला मार्गी लावतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। काय मागणी आहेत इथे आमच्या खूप साऱ्या मागण्या आहेत, पण त्याच्यामध्ये प्रमुख मागणी म्हणजे दुसरी अशी की आमची जे पोडियम आहे म्हणजे P1 आणि P2, आता जो P2चा जो भाग आहे तो संपूर्ण लिकेज आहे। म्हणजे आम्ही जो सर्वे केला तो 60 ठिकाणी लिकेज आहे आणि त्यांना ते दाखवलेलं पण आहे आणि त्याचं ते बाकीच्या ठिकाणी काम पण थोडंफार प्रमाणात चालू झालेले आहेत। आज 2 महिन्यापासून त्याचं काम झालेलं आहे आणि जे A बिल्डिंग, B बिल्डिंग आणि C बिल्डिंग मध्ये जे जॉईंट होते ते संपूर्ण लिकेजच होते। म्हणजे खाली पार्किंग मध्ये गाड्या सुद्धा त्या पूर्ण ओलावायच्या आणि ही वेळोवेळी बिल्डरला आम्ही दाखवलेलं पण अशा पद्धतीने आणि त्या दृष्टीने इतकं लिकेज आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जी आमची फायर ऑडिट होते त्यांनी फायर ऑडिट केलं, परंतु PCMC लोकांनी येऊन इथं प्रत्यक्ष पाहणी केलेली नाही। फक्त आम्हाला दाखवलं त्यांनी, आम्हाला दाखवून काय उपयोग? PCMCच्या लोकांना दाखवून तिथून सर्टिफिकेट घेऊन सगळ्या गोष्टी आम्हाला सुपूर्द केल्या पाहिजे, त्या त्यांनी कुठल्याही प्रकारचे केलेल्या नाही। कुठल्याही प्रकारचं आम्हाला सर्टिफिकेट आमच्या ताब्यात त्यांनी दिलेलं नाही। जोपर्यंत यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण अधिकच तीव्र होईल असा त्यांनी ह्या सर्व आम्ही जवळजवळ 6 महिन्यापासून या गोष्टीचा आम्ही PCMCला पाठपुरावा करत आहे। आता 3 दिवसापूर्वी PCMCचे अधिकारी या ठिकाणी येऊन गेले,
त्यांना या सगळ्या समस्या प्रत्यक्ष दाखवल्या. सांगावा न्यूजसाठी याही विनय पूर्वी आले होते, 2 महिन्यापूर्वी पण आले समाजातील विविध होते. घडामोडी त्यांना एसटीपी सांगावा दाखवला, हे न्यूजसाठी विनय सोमणी. एक्झिट गेट दाखवलं. हे समाजातील संपूर्ण विविध त्या घडामोडी गोष्टी जाणून त्यांच्या घेण्यासाठी. नजरेमध्ये आणून दिल्या आणि त्याचे पत्रव्यवहार पण झालेले आहेत. दुसरं असं की ह्या ज्यावेळेला आम्ही PCMCला ह्या गोष्टी सांगितल्या तर त्यांनी एक 7 ते 8 दिवस बिल्डरचं काम बंद केलं होतं. पण बिल्डरचं काम बंद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना चालू करण्याचं काढली आणि कोणी काढली मग याच्यापुढे फार मोठं म्हणजे हे आहे. तर जर ते काम जर बंद राहिलं असतं आज 7 ते म्हणजे आतापर्यंत तर आज आम्हाला इथं रस्त्यावर उतरायची गरज राहिली नसती. ही कामं आपोआप झाली असती आमची. या संदर्भामध्ये आम्ही असं सांगतो की ज्यावेळेला आम्ही ABCDE अशा विंग होणार होत्या 11 मजल्या सोबत आणि ते पाहूनच आम्ही इथं घर घेतलं होतं. परंतु नंतर 2022 मध्ये हा प्लॅन रिवाईज करण्यात आला आणि ABCचा FSI वापरून त्याची जी परमिशन होती ती 22 मजल्यापर्यंत करण्यात आली. आणि या संदर्भामध्ये आमच्या ज्या राहिलेल्या गोष्टी होत्या त्या कुठल्याही स्वरूपात पूर्ण करण्यात नाही आल्या आणि आम्हाला त्याच्यात सपशेल फसवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आमचा जो FSI खाल्लाय तो आम्हाला परत मिळावा ही आमची मागणी आहे. आमची सोसायटी 2017ला काम पूर्ण झालेलं असताना 2023ला मुद्दामहून उशीर करून तयार करण्यात आली. आजपर्यंत डीम कन्व्हेन्ससाठी प्रयत्न करूनही झालेलं नाहीये. आम्ही स्वतः डीम कन्व्हेन्ससाठी अप्लाय केलेला आहे. तर हे कन्व्हेन्स न करून देण्याचं कारणच हे होतं की हा जो FSI होता तो वापरात यावा म्हणून आमचं असं म्हणणं आहे की आमचा वापरलेला FSI जे आहे त्याचा भूर्दंड आम्हाला पडतोय. आमच्या इथं होणाऱ्या या फसवणुकीला PCMCने लक्ष घालावं आणि आमचे प्रश्न मार्गी लावावे. तसेच आमचा जो बेकायदा STP आहे आम्ही बेकायदा अशा स्वरूपात म्हणतो आहेत की जे नकाशे होते त्या नकाशामध्ये हा STP कुठेही नव्हता आणि तो STP 2 सोसायट्यांच्या बरोबर मधेमध बसवलाय. त्याच्या संदर्भात आवाज आणि दुर्गंधी याची वेळोवेळी आम्ही PCMCला कंप्लेंट दिली होती, तक्रार दिली होती. त्याच्या संदर्भात 3 नोटीस सुद्धा जारी करण्यात आल्या होत्या. पण या 3 नोटीसी नंतरही आजही तो STP त्याच अवस्थेत सुरू आहे ज्याच्यावर कुठल्याही ऍक्शन PCMC कडून घेण्यात आलेली नाही. STP संदर्भात पालिकेमध्ये पर्यावरण विभागाने एक मीटिंग अरेंज केली होती. त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या सविस्तर गोष्टी सांगितल्या. आम्ही ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या नकाशे आणि प्लॅन्समध्ये या गोष्टी नाही आहेत तर त्या आता एप्रिलमध्ये दुरुस्त करून घेण्यात आल्या की जे आम्हाला मान्य नाही आहे. आणि या संदर्भात मागच्या नोव्हेंबरमध्ये आम्ही आमचं लेटर PCMCला दिलं होतं की कुठलेही मंजूर नकाशे जे आहेत ते दुरुस्ती किंवा नवीन मंजुरी देण्यात येण्याच्या अगोदर सोसायटीला विश्वासात घेतलं पाहिजे. पण असं कुठल्याही पद्धतीने विश्वास जो यमयम होतं, इतिवृत्त होतं ते आजपर्यंत आम्हाला मिळालेलं नाहीये. त्या संदर्भामध्ये ते एक्सपर्ट कमिटी, तज्ज्ञ कमिटी याच्यामध्ये लावणार होते जे याचा अभ्यास करतील. तशा पद्धतीचे आदेशही दिलेले नाहीत. त्या संदर्भात आम्हाला काही सांगण्यात आलेलं नाही. म्हणून PCMC कडूनही आम्हाला न्याय मिळत नाहीये. म्हणून आज आम्ही इथे उपोषणाला बसलो आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नहीं. हमारा सोसाइटी हाउसिंग सोसाइटी राहटवी, यहाँ पे हम जब से रहने आए हैं यहाँ पे कोई व्यवस्था नहीं है. लिफ्ट में CCTV कैमरा नहीं है जो हम लोग पहले दिन से रिक्वेस्ट कर रहे हैं, आज तक मिली नहीं है. जो हमें पता चला कि मैं तो यहाँ 3 साल से रह रही हूँ पर जो पहले से रह रहे हैं उन्होंने भी सेम कंप्लेंट की है 10 साल पहले से कि भाई यहाँ पे कभी कोई फैसिलिटीज ऐसी नहीं रही है. दूसरा जो बिल्डिंग का काम है वो भी पूरा नहीं हुआ. आप देख सकते हो लिफ्ट जो बिल्डिंग है वो भी आधी पेंटेड है, वो गलत है. दूसरा ये जो बिल्डर है ये रात में काम करता है, मतलब टाइम कोई उसका निश्चित नहीं है, संडेज को काम करता है. हमने रुकवाने की भी कोशिश करी पर उसके बाद भी वो बार बार उसको पता नहीं कहाँ से चालू करने का ऑर्डर मिल जाता है, फिर वापस चालू हो जाता है, जो कि बहुत गलत है. उससे सारे जो हमारे रेसिडेंट्स हैं सभी को बहुत प्रॉब्लम्स हो रही हैं. कोई सब से खीले गिरते हैं, इतने सारे प्रॉब्लम्स हम सब लोग फेस कर रहे हैं बट कोई सुनने वाला नहीं है. उसके बाद में हमारे यहाँ पे अभी ये एग्जिट ब्लॉक कर दिया है इन्होंने, जिसके मेनली हमारे पास में एग्जिट का डोर ही नहीं बचा है. फायर का जो NOC है वो हमारे हाथ में नहीं है. लिफ्ट्स का जो लाइसेंस है जो 10 साल हो गए हमारी लिफ्ट्स को, बट अभी तक हमारे लिफ्ट में लाइसेंस लगा हुआ नहीं है. ऑडिट फायर ऑडिट हुआ था बट उसका कुछ हमें हाथ में पेपर वर्क नहीं आया कि हाँ हमें NOC मिली है नहीं मिली है या कुछ कंसर्न्स आए हैं, कुछ भी नहीं पता हमें. आते हैं पर देख के जाते हैं पर हमें कुछ कॉन्क्रीट उसका सोल्यूशन नहीं आया अभी तक के हाथ में.
बिल्डर का क्या नाम है और उन्होंने क्या आपको कुछ बात की आपसे? हरी कटारिया जो है, उनसे हम लोग पहले से रिक्वेस्ट करते आए। एक्चुअली हम लोगों ने सारी चीज़ें ट्राई की है, उनसे बार बार हम लोग रिक्वेस्ट करें, बहुत सारी मीटिंग्स हुई है पर्सनल लेवल पे। वो बोलते करता हूँ पर वो करता हूँ का हमें सोल्यूशन चाहिए अब, क्योंकि हम 10 साल हो रहे हैं, अभी तक हमारे पास कोई सोल्यूशन नहीं आया है। मैं 3 साल से हूँ, मैं तो 3 साल से देख रही हूँ, मेरी नेम प्लेट ही 3 साल बाद आई थी। तो आप सोच सकते हैं कि मेरे को नेम प्लेट के लिए भी उनको पर्सनली फोन करके बोलना पड़ा कि अंकल मेरी नेम प्लेट भी नहीं आई, अब तीसरा साल हो गया, कम से कम नेम प्लेट तो लगवा दीजिए घर पे। तो वो तब मेरी एक नेम प्लेट आई है। तो आप समझ सकते हो कितना बुरे तरीके से अभी काम चल रहा है। कोई चीज़ नहीं है हमारे, आप बोर्ड्स देखोगे नीचे भी बोर्ड्स जो है वो लगे हुए नहीं है, नेम प्लेट सबको नहीं मिली है, पार्किंग नहीं मिली है, तो बहुत सारे प्रॉब्लम्स है। पार्किंग लीक कर रही है, गाड़ियों के ऊपर पानी कचरा सब गिर रहा है, लगातार ऐसा लग रहा है कि बारिश हमारे यहाँ है ही नहीं, फ्लोर ही नहीं है, सीधे नीचे आ रहा है पानी। नमस्ते, मेरा नाम सुषमा है। एक्चुअली हमारा वो एसटीपी का वो बहुत दुर्गंध स्मेल आता है, और उसकी वजह से हमारे सोसाइटी के बच्चे भी बहुत बीमार पड़े थे, और वो एसटीपी को यहाँ से हटाना ही है। जो प्लांट है ये अपने बिल्डिंग का है कि दूसरी बिल्डिंग? नहीं, हमारे बिल्डिंग का ही है, पर वो गलत यहाँ पे लगाया था उसने। हाँ, गलत जगह दूरी पे चाहिए था। हाँ, थोड़ा दूरी पे ही चाहिए हमें। और इवन सीसीटीवी उसका भी हमें ठीक से नहीं दिया, उसका एक्सेस उसके पास ही है, वो बिल्डर के पास, हमें नहीं दी। हाँ, हमारा भी 4 साल हुए यहाँ पे आके, और उसने जितने भी प्रोमिस किए अभी तक उसने एक भी नहीं पूरा किया। हाँ, क्या क्या फैसिलिटी? उसने बोला मंदिर भी दूंगा यहाँ पे, और इवन ये सीपेज भी है, आप देख सकते हो, वीडियोस भी मैं दिखा सकती हूँ आपको। एक्चुअली 2 दिन पहले बारिश बहुत हुआ था ना, तेज बारिश, उस टाइम में भी हमारा P1 के यहाँ बहुत रैंप वहाँ पे पूरा पानी सीपेज आया था। और अभी बारिश का सीजन आने वाला है, फिर हमारे गाड़ियाँ जो नीचे लगा रहे हैं ना पार्किंग के, वो भी बहुत खराब हो रहे हैं। इसकी वजह से हमने कितने बार उसको बोला, अभी थोड़ा वो ये रिपेयर कर रहा है, फिर भी इतना ये नहीं है। कभी ना कभी आते वो लोग, इतना डेली यूज करते नहीं, काम नहीं करते। गेल्या 2017 मध्ये बिल्डरनी आम्हाला पोझिशन दिलेलं आहे संपूर्ण सोसायटीला, तर त्या 2017च्या ह्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलं की ड्रेनेज लाईन वगैरे पण जोडून द्यायचे, सगळ्या गोष्टी करून द्यायचे। त्या 2017च्या प्लॅननुसार किंवा 2017ला जे कंप्लीशन मिळालं, तिथून पुढे 6 महिन्याच्या बिल्डरनी सोसायटी फॉर्मेशन आणि कन्व्हिन्स डीड करणं अपेक्षित होतं। ती गोष्ट स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वतःला भरपूर सारा भक्कम असा प्रॉफिट मिळवण्यासाठी तो त्यांनी ती गोष्ट केली नाही। त्याच्यामुळे आमचा जो FSI आहे, म्हणजे साधारण आम्ही आता जी बिल्डिंग आहे ती 11 मजल्याची बिल्डिंग आहे, अशा 5 बिल्डिंग होत्या 2017 पर्यंत। 2017 ते 2020 पर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही। 2020 मध्ये त्यांनी डायरेक्ट ते डिमॉलिशनचं स्टेटमेंट सांगितलं आणि 2024 मध्ये डिमॉलिशन चालू केलं। नवीन दोन बिल्डिंग होत्या त्या, आणि त्याचा जो आमच्यावरचा जो FSI होता, तो FSI त्यांनी त्याच्या कमर्शियल आणि जे 2 डिमॉलिश केलेले आहेत त्याच्यावरती त्यांनी तो वापरला। त्याच्यामुळे आत्ताची जी बिल्डिंग आहे त्याची ती 22 मजल्याची झाली, जेणेकरून आमचा जो FSI आहे तो साधारण 77,000 स्क्वेअर फीट, म्हणजे आजचा जर बाजार भाव त्याचा काढला तर साधारण 100 कोटी रुपयाच्या वरती त्याची व्हॅल्युएशन निघते, आणि तो आमचा झालेला संपूर्ण लॉस आहे सोसायटीला झालेला। काय सांगाल आतापर्यंत कन्व्हिन्स डीड का झाली नसेल, काय सांगाल? कन्व्हिन्स डीड न होण्याचं कारण म्हणजे हेच, त्याला फेरफार करायचे होते, त्याचे प्लान्स त्याला रिशफल करायचे होते, त्याला ज्या गोष्टी करायच्या होत्या, जो सगळं जे संपूर्ण जमिनीचा ताबा आहे आता त्याच्याकडे ठेवायचा होता, त्याला जसं पाहिजे तसं कन्स्ट्रक्शन करायचं होतं, त्याच्यासाठी त्यांनी हा सगळा कन्व्हिन्स डीडचा जो पार्ट आहे तो करून दिलेला नाही सोसायटीला। जो STP आहे, सुरुवातीला 2013च्या प्लॅन नुसार STP हा आम्हाला दिलेला नाही आहे, आणि 2017ला जे कम्प्लिशन आलाय ज्यावेळेस त्याला हे 2022 मध्ये प्लॅन पास करायचे होते नवीन बिल्डिंगचे, तर त्यावेळेस त्यांनी EC ला म्हणजे एक प्रपोजल दिलं की आम्ही या जुन्या सोसायटीला 150 KLDचा STP आम्ही प्रपोज केलेला आहे, बट परंतु फक्त कागदावरती होता, ऍट ऍक्च्युअल काही नव्हतं तिथे। फक्त 2 पाईप होते जे ड्रेन बाहेर करायचे, म्हणजे जो मैला यायचा तो मैला फक्त मुख्य चेंबर मध्ये तो ट्रान्सफर करायचा, बस एवढंच होतं। दुसरं काहीही स्ट्रक्चर तिथे उभारलेलं नव्हतं, आणि हे आमची 100% झालेली फसवणूक आहे। आम्ही
हे ज्यावेळेला फ्लॅट घेतले त्यावेळेला असं कुठेही काही नव्हतं, STP नव्हता, त्या सगळ्या अम्युनिटीजा त्या आमच्या सांगितल्या गेल्या होत्या आणि भरपूर साऱ्या गोष्टी त्यांनी अजूनपर्यंत करून दिलेल्या नाहीये. ह्याच्यावर पण आमचा त्याच्यावर आक्षेप आहे. वेळोवेळी त्याचा फॉलोअप घेतला, PCMC सोबत फॉलोअप घेतलाय. PCMC चे लोक व्हिजिट करतात, व्हिजिट केल्यानंतर आम्ही कंप्लेंट केल्यानंतर जे व्हिजिट होते त्या व्हिजिट नंतर ते पत्र काढतात की तुम्ही यांना हे असं असं करून द्या. मग हे योग्य नाहीये. होत काही नाही पत्र काढल्यानंतर जे जसं अपेक्षित आहे तसं काहीही घडत नाहीये. जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढचं पाऊल काय असेल? मागण्या मान्य झालं नाही तर आम्ही अधिक तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. प्रथमतः आपलं लोकशाहीचा चौथा स्तंभ व सांगाव न्यूज आपण या ठिकाणी तमारा हाऊसिंग सोसायटीच्या ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार झालेला आहे, जो हरी कटरिया नावाचा जो बिल्डर आहे, त्यांनी यांना डोळ्यामध्ये दुर्फेक करून यांची दिशाभूल करून यांच्यावरती जी आज रस्त्यावरती बसण्याची वेळ आली त्याला वाचा फोडण्यासाठी आपण या ठिकाणी आलात, त्याबद्दल आपले प्रथम स्वागत करतो आणि तमारा हाऊसिंग सोसायटीच्या नागरिकांना आपण सहकार्य केलं त्याबद्दल आपले धन्यवाद देतो. आज या ठिकाणी बघताय तुम्ही की आंदोलनाचा 8वा दिवस आहे. आंदोलन या ठिकाणी अशासाठी केलेलं आहे की या नागरिकांना हरी कटरिया नावाच्या बिल्डरने दाखवली परिस्थिती पहिले वेगळी आणि आता प्रत्यक्षात परिस्थिती आहे वेगळी. यांना जाताना दाखवलं की इन गेट आउट गेट असे 2 गेट, आता फक्त एकच रस्ता त्यांचा चालू आहे. STP प्लांट त्यांच्या समोर केला आहे, त्याचा इतका वास दुर्गंधी येते की इथले ज्येष्ठ नागरिक लहान मुले आजारी पडत आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी मॅनेज करून हरी कटरियाने मॅनेज करून इथं सगळा सावळा गोंधळ घालून या नागरिकांची दिशाभूल करून यांच्याकडनं लाखो करोड रुपये फ्लॅट दिले, पैसे घेतले आणि यांचा FSI वापरला. यांच्या ज्या सुखसुविधा त्यांनी दिल्या पाहिजे त्या दिल्या नाहीत. त्यामुळं माझे या ठिकाणी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून असे सांगणे आहे की हरी कटरिया माणूस हा पूर्णपणे फ्रॉड आहे. याचे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी कुठं साईट चालू असतील त्या ठिकाणी कोणत्याही नागरिकांनी फ्लॅट त्याचा खरेदी करू नये. तुमच्या सुद्धा डोळ्यामध्ये दुर्फेक होऊ शकते आणि तुमची सुद्धा दिशाभूल होऊ शकते. या संबंधित ठेकेदाराला पाठराखण करणारी मंडळी ही महापालिकेतले अधिकारी आहेत. ते अधिकारी मॅनेज होऊन त्या ठिकाणी पैसे खाऊन मालामाल झाले आणि पाहिजे तसे या ठिकाणी त्यांनी फेरफार केलेले आहेत. पाहिजे तसा प्लॅन चेंज केलेला आहे, पाहिजे तसा प्लॅन मनमानी रिवाईज केलेला आहे. तो प्लॅन आम्ही आणून काढणार. आणि या ठिकाणी मी तुम्हाला असे सांगतो की या वार्डाचे प्रभाग क्रमांक 27चे नगरसेवक आदरणीय सागरभाऊ कोकणे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही त्यांची वेळ घेतलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन सदर रिवाईज प्लॅन हा कॅन्सल करायला लावून पूर्वी ज्या पद्धतीचा प्लॅन होता त्याच पद्धतीने या नागरिकांना सर्व सुखसुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तमारा हाऊसिंग सोसायटीचा तमारा हाऊसिंग सोसायटीचा हर जुल्म जोर की टक्कर में हर जुल्म जोर की टक्कर में हर जुल्म जोर खाली डोकं वर पाय या बिल्डरचं करायचं काय खाली डोकं वर पाय नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी हमारा हाउसिंग सोसाइटी का कमिटी मेंबर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं कमिटी मेंबर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ